आनंद की जय। महाराज की जय। वाचले ना आपण इथे काय म्हणतात बघा, एका अपेक्षेने अकरुणा सुद्धा आत्म्यावर करुणा आहे. अकरुणा म्हणजे काय? दया नाही करणं, त्यालाच निगेटिव्ह म्हटलेलं आहे. मराठीमध्ये दुर्लक्ष म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे? तर हे दुर्लक्ष करणं सुद्धा हे एका अपेक्षेने आत्म्यावर करुणा आहे. जोपर्यंत तुम्ही जगाकडे दुर्लक्ष करत नाही, कुठे तेव्हा तुमची किंमत तुम्हाला कळत नाही. आणि एकदा जगाकडे दुर्लक्ष केलं तर मी कोण आहे याची परीक्षा तुम्हाला, मी ही आत्म्यावरची करुणा आहे. मग काय म्हटलेलं, हे समजलं तर कधी डोळ्यात पाणी येणार नाही. हे समजलं तर कधी डोळ्यात पाणी येणार नाही. म्हणजे पोरगा दीक्षा घेऊन चालला आहे तर काही मातांना येत, म्हणजे विवेक आहे त्यांना डोळ्यात पाणी येत नाही. तर कोण काय करत आहे हे पाहणं आमचं मुलीचं लक्ष नाही, ते संसारात रमण्याचं लक्ष नाही. तुम्ही काय करता हे संसार नाही. ते कारण आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतो तेव्हा एक तर राग किंवा द्वेष, तुझं शुद्ध अवस्था आहे का? शुद्ध अवस्था कधी डोळे बंद केले. म्हणून काय म्हटलेलं की कधी हे कोण काय करत आहे मुलींचं लक्षण नाही, ते संसारात रमण्याचं लक्षण आहे. ते सोडण्यासाठीच मुली होतात, ते सोडण्यासाठी. म्हणून मुली इथं मंदिरात पण थांबत नाही. कुठे जातात? रानावनात जातात, जिथं कोणाचं लक्ष नाही. निग्रंथासाठी महाश्रमण तीर्थंकर वर्धमान स्वामींच्या वाणीमध्ये करुणेला मोहस्वरूप म्हटलेले. करुणेला मोहस्वरूप म्हटलेले. तरी करुणा कदाचित मोह आहे. करुणा कदाचित मोह आहे व अकरुणा पण कदाचित मोह. म्हणजे दया करणं किंवा न करणं हे सुद्धा फक्त अपेक्षा धरणं. मिथ्या दृष्टी जीवासाठी अकरुणा दर्शन मोहण्याचे कारण. कारण अनुकंपा लक्ष आहे, म्हणजे तिथं दया आहे की नाही. सम्यक दृष्टीसाठी करुणा मोहाचे कारण. आणि हे कधी होतं? ज्यावेळेस तुमचं चारित्र्य मोहिनी कर्माचा उदय असला तर तुम्ही उत्तर हे मोह करणं. पण ज्याने चारित्र्य मोहिनी कर्माला जिंकलं तेव्हा सगळ्यापासून आली ते निर्मोही. मग काय म्हटलंय? परावरची करुणाच आत्म्याची करुणा आहे. काय म्हटलेलं आहे? व्यवहाराने तुमच्यावर जोपर्यंत आम्ही करुणेने बोलत नाही तोपर्यंत इथे बसणार का? तुम्ही वात्सल्य बसणार का? नाही. म्हणून काय म्हटलंय की दंडक राजाने 500 मुनींना घाण्यात घालून पिळलं. धन्य ते मुनिराज, धन्य त्यांचा संताप. घाण्यात घालून पिळलं जात आहे आणि ते कसं पायाकडे हात घालून. काय अवस्था हो नाही की चूक नाही. चारित्रम खलु धर्मो, तिथं त्यांचं चारित्र्य दिसून आलं. त्या योगी राजाने हो की चूक केलं नाही, कर्माचा उदय मानून समता भावाने संलेखन धारण केली. ज्यावेळेस त्याने कानावर आलं की आता गाणं झालं त्याने लगेच संलेखन केली आणि मग शरीराचा मुख सोडून दिला. काय होते ते होते, ते कर्माचा न्याय आहे. कर्माचा न्याय मला भोगलाच पाहिजे. हे जर तुम्ही शांततेने भोगलं तर मग तेच कर्म तुम्हाला वैमानिक घेऊन बसवणार का नाही, तोच सांगणार. म्हणून कर्माला कधी आडवं जाऊ नका. जे आहे ते शांततेने भोगायला शिका. तर कर्माचा उदय मानून समता भावाने संलेखन धारण केले. आत्म्यावर करुणा होते. का? आत्म्यावर करुणा होते म्हणून त्यांनी या परावर अकरुणा केली.
परावर अकरुणा केली. शरीरावर करुणा नाही केली म्हणजे परावर अकरुणा केली. हाच खरा समयसार होता. हेच समयसार आहे. समयसार या शब्दाचा अर्थ काय? समय म्हणजे आत्मा आणि समय म्हणजे वेळ. तर ज्या समयाला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आत्म्याशी निगडीत होता, आत्मस्वभावाप्रमाणे निगडीत होता, तिथं तुमचा समयसार जागृत झाला. कळले? म्हणून प्रत्येक वेळ कमीत कमी दुःखाच्या वेळेत, कमीत कमी दुःखाच्या वेळी मी माझं लक्ष कुठं लावतोय. बाहेर लावला तर तुम्ही स्वयंसार नाही, नियमसार नाही, नरकसार. पण मला यात सहन केलंच पाहिजे. हे कर्माचं फळ आहे आणि कर्माचं फळ कर्मच सहन करणार आहे. हे शरीर कर्मरूप आहे की नाही? त्याला आपण नो कर्म शरीर म्हणतोय. नो कर्माचा पिंड आहे की नाही? मग त्यालाच त्रास होणार आहे का आत्म्याला त्रास होणार आहे? हे भेद विज्ञान तुम्हाला व्हायला. तिथं समयाचं वस्तुस्वरूप म्हणजे आत्म्याचं वस्तुस्वरूप कळलं आणि त्यामध्ये तुम्ही स्थिर राहिलं तर तुमचं काय झालं? चारित्र्य चाललं. हाच खरा समयसार होता. कारण ते मुनिराज जणू काय स्वतःच्या कर्मालाच घाण्यामध्ये पिळून काढते. हे याला म्हणायचं ज्ञानदृष्टी. त्याला आपण ज्ञान दर्शन स्वरूप म्हणतो. आहे की आत्म्याचा प्राण कुठला आहे? आत्म्याचा स्वभाव काय? ज्ञान दर्शन. आहे की मग शरीराचे प्राण किती आहेत? आणि आत्म्याचे प्राण किती आहेत? 2. आत्म्याचे प्राण किती आहेत? मग ते त्या प्राणाला वाचवणं सम्यक दृष्टीचं काम आहे का व्यवहारिक प्राणाला वाचवणं? व्यवहारिक प्राण म्हणजे मृत्यू. है की शरीराचं मरण हे व्यवहारिक प्राण आहे की. मग त्याने काय केलं? जे खऱ्याला प्राधान्य दिलं. कोणी पिळून घेणाऱ्या मुलीने कशाला प्राधान्य दिलं? खऱ्याला प्राधान्य दिलं. की माझ्या आत्म्याचा प्राण काय? ज्ञान दर्शन. तर जे काही चाललं आहे त्याला मी पाहणारा ज्ञान दर्शनानंदात्मा कोण आहे? त्यामध्ये जगणं हे माझं खरं जगणं आहे. नाहीतर हे मरणच आहे सगळं. व्यवहारात जगणं हे मरणच आहे. म्हणून व्यवहारामध्ये जागृत होऊन निश्चयाकडे पाऊल टाकणं हे तुमचं वैराग्याचं पाऊल. हे तुमचं हे मोक्ष मार्गाचं पाऊल. काय म्हटलेलं आहे? तर स्वतःच्या कर्मालाच घाण्यामध्ये पिळून काढत होते. शरीराला पर मानून ज्ञाता दृष्ट रूपाने पाहत होते. ज्ञाता दृष्ट रूपाने पाहत होते. ह्या दंडक राजाचे हे अधर्मरूपी दुष्कृत्य केवली ज्ञानात झळकत होत. हाच दंडक राजा पुढे जटायू पक्षी झाला. कोण? तर आम्हाला जटायू पक्षी झाला. तेथूनच एक मुनिराज जात होते. त्यांना हे समजल्यानंतर त्यांचे वात्सल्य प्रगट झाले. का? ते अवधिज्ञानी होते. म्हणजे समोर दिसलेला जीव काय भव्य आहे का अभव्य आहे, तर शीघ्र भव्य आहे का धुरानंतर भव्य आहे हे पण त्यांना अवधिज्ञाने कळतं. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांचं वात्सल्य प्रगट झालं आणि वात्सल्य क्षणभरामध्ये क्रोधात रूपांतर झालं. कशामध्ये? त्यांच्या डाव्या खांद्यातून अशुभ तेजस उजळा निघाला आणि दंडक राजाचे राज्य भस्म करून मुने राजाला पण भस्म केलं. म्हणून विवेक शब्द फार महत्वाचा आहे. कुठला? विवेक शब्द फार महत्वाचा आहे. त्याचा आपण उपयोग केलाच पाहिजे. कशाचा? विवेक म्हणजे सत्सद्बुद्धी. प्रत्येक क्षणाला मी काय करतो आहे
हे चांगलं आहे का वाईट. चांगलं असेल तर लगेच का, वाईट असेल तर लगाम खेचला पाहिजे. घोड्यावर बसणारा घोडेस्वार रस्त्याने जातो. एक घोडा पण लगाम दोन आहे. त्याची सतसत वेग बुद्धी जागृत ठेवून तो पाहिजे तो लगाम उचलतो आणि घोड्याला तिकडे वळवतो. तसं आमच्या मनरूपी घोड्याला आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला योग्य पावलाकडे वळवणं ही सतसत वेग बुद्धी. तो तुमचा व्यवहाराने पण ज्ञानोपयोग आहे आणि निश्चयाने पण ज्ञानोपयोग आहे. आणि जिथं ज्ञानोपयोग आहे तिथं कर्मनिधान आहे की नाही. मग काय म्हटलं बघा, तर विवेकाच्या अभावात दया अदया होती. दया म्हणजे चांगलं फळ सुद्धा वाईट होतं. मग करुणाच अकरुणा होऊ शकते. अकरुणा होऊ शकते. रागद्वेषाचा उद्रेक झाला असता अतिमोहाने सगळीकडे अंधकार दिसू लागतो. म्हणून थोडेसे जरी मनाविरुद्ध घडले तर विवेकाने स्वतःच्या परिणामांना सांभाळलं पाहिजे. कशाला सांभाळायचे? स्वतःच्या विचारांना सांभाळायचे. ज्या क्षणी कशाचे रूपांतर करुणामध्ये होईल, कशाचे रूपांतर वात्सल्यामध्ये होईल, त्या क्षणी साऱ्या जगाबद्दल दया उत्पन्न होऊन विश्व बंधुत्व दिसून येईल. समता भाव अर्थात आपला मोक्ष मार्ग दिसू लागेल. समता भाव हाच मोक्ष मार्ग. प्रत्येक क्षणाला मला डोळे उघडण्याची गरज नाही, जे काय होतंय ते होऊ दे असं म्हणून जेवढा वेळ तुम्हाला शांत बसता येईल तो तुमचा समता. तिथंच अनेक कर्म उद्याला येऊन फळ न देता सुद्धा निघून जातील. ती आलेली गेलेली पण तुम्हाला कळलं नाही. हेच समताभावाचं फळ आहे. परीक्षा हॉलमध्ये सगळ्यात जास्त लघुशंका लघवीला कोण जास्त जातो? आपण पण अनुभव घेतले. ज्यावेळेला पेपर अवघड येतो पण ज्याला होतंय ती घंटा पण ऐकू येत नाही. 3 तासानंतर झालेली आहे की नाही. ते हातातून हिसकावून घेतात आहे की नाही. तर तसं आपलं पाहिजे. मग काय म्हणतात परीक्षा हॉलमध्ये हे आता काही वेळा आमची उदाहरणं आम्ही दिलेत. म्हणजे सोसायटीचे आम्ही दिलेले. ते त्याचं होतच असं नाही. सगळ्या परीक्षा हॉलमध्ये सगळ्यात जास्त लघुशंका कोणाला येते तर ज्याला पेपर कठीण वाटतो त्याला लघुशंका महत्वाची वाटते. पेपर महत्वाचा वाटत नाही आणि ज्याला पेपर सोपा वाटतो तो इतर सर्व गोष्टीची उपेक्षा करतो. हे घे इतर सर्व गोष्टीची उपेक्षा करून वेळ कमी आहे समजून उत्तर लिहिण्यामध्ये करून जातो. असे जो स्वात्म्यामध्ये लीन होतो त्याला कोणतीच बाधा सतावत. हे प्रभू हे भगवान मी अनेक जन्मामध्ये चंचल झालो. या मनाप्रमाणे इकडे गेलो तिकडे गेलो, आडव्या तिड्या उड्या मारल्या, नको नको ते उद्योग केले. हे ज्याला समजलं आणि ते सोडू इच्छितो तोच 5 मिनिटासाठी शांत होतो. तोच तुम्ही आता काय आहेत ते महत्वाचं नाही. तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात कपडे आहेत नाही आहेत तो प्रश्न नाही. पण आहे त्या परिस्थितीमध्ये मी शांत राहण्यासाठी जैन धर्मात जन्माला आला. कशासाठी? आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि तेच माझं कर्तव्य, तोच माझा मोक्ष मार्ग. तुम्हाला काही येता येऊ दे नाही येता येऊ दे. ज्यावेळी तुम्ही शांत राहता अनेक जीवांना तुम्ही वाचवणार की नाही. कारण तुमची थोडी जरी हालचाल झाली, आम्ही हा नुसता एवढा हात केला तिथं सुद्धा अनेक जीवांची हिंसा आहे. काही जीवांची आहे की
म्हणून जेवढा वेळ तुम्ही शांत राहताय तेवढा वेळ तुमची निर्योग अवस्था आहे. कुठली अवस्था आहे? भले मन जाते तिथे जाऊ दे, पण निदान वचनाने काय नाही तर शांत आहे की नाही. तिथं तुम्ही 66% मार्क मिळवले. किती? 100 मार्काचा पेपर असतो तर हे 100 मार्क मनाचे 33, वचनाचे 33 आणि कायचे 33. तर तुम्ही वचन आणि कायला शांत ठेवले, 66% मार्क मिळाले की नाही. मन जाते तिथे जाऊ, तरी सुद्धा तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये आलात की नाही. फर्स्ट क्लास कशाला म्हणतात? 60%च्या वर जे आहे फर्स्ट क्लास. तेवढं करेक्ट. आणि एकदा तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये आलात तर मग तुमच्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची चांगली होती की नाही. आणि ते तुम्हाला जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा तुम्ही मग मनाला पण तुम्ही करता. मग डिस्टिंक्शन मध्ये डिस्टिंक्शन कशाला म्हटलंय? 80-90% वर. मग तिथं जायचं. म्हणून काय म्हटलेलं बा, असे जो स्वात्म्यामध्ये लीन होतो त्याला कोणताच त्रास नाही. हे मुने, श्रावक आपणास नमस्कार करतात. श्रावक आपणास नमस्कार करतात कारण आपले शरीर रत्नत्रयाचे पूज्य आहे म्हणून ते विश्वास ठेवतो. आम्ही पूज्य आहे की नाही आम्हालाच माहिती. आम्हाला माहिती आहे आम्ही पूज्य नाही, कारण ज्या प्रकारे मुनीच्या व्हायला पाहिजे त्यांचे अजून होत नाही. सामायिक सुद्धा तसं आमचं अजून होत नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही काय, आम्ही डोळे बंद केलं म्हणा मला सांगितलं, पण ते अंतर इच्छा काय होतात, कुठं रमतात ते त्यांचं काय माहिती. जर आपण त्या रत्नत्रय स्वरूप आत्म्यामध्ये न रमता येणाऱ्या सर्व श्रावकामध्ये रमत असाल म्हणजे आम्ही, तर डोली वाहणाऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? शिकारी जो डोली वाहतात काय तीच आम्ही, म्हणजे या शरीराला वाहून नेतोय, शरीराला डोलीमध्ये वाहून नेतोय. तर ते डोली वाहून नेतात आणि आपण कमंडलू वाहून नेतात, हाच फरक. मुनीचं कर्तव्य आहे सगळ्यांची उपेक्षा करून आत्ममय होणं. सगळ्यांची म्हणजेच सगळ्यांपासून डोळे बंद करणं, सगळ्यांपासून डोळे बंद करणं हेच मुनीचं कर्तव्य. तोच मुनी आत्ममय होऊन शोभून दिसतो, तोच वंदनीय आहे, इतर सर्व शून्य आहे. व्रती बनून सोहळ्याचे भजन करतो आहोत म्हणून पंचम गुणस्थाने होत नाही. नुसतं व्रती भोजन करून पंचम गुणस्थानी होत नाही. पंचम गुणस्थान तर अनंतानुबंधी अप्रत्याख्यान या सर्व घाती प्रकृतींचा उदयाभावी क्षय व प्रत्याख्यान कषायांचा उदय झाल्यावर जीवाचे परिणाम जे होतात त्या परिणामाचं नाव पंचमगुण असतं. कधी कधी सामायिकामध्ये हा विषय चिंतनाला घेतला पाहिजे की माझे परिणाम कसे होत आहे. मुनीने वर्तमान पेपर तर पाहूच नाही. वर्तमान पेपर म्हणजे हे असले पेपर हे पाहूच नाही आणि जैन पत्रिका पण जास्त निरखू नये. जैन पत्रिका पण जास्त, त्यातले फोटो पण पाहू नये. पण फोटो पाहिजे रागद्वेष, हे काय फोटो काढले आहेत का तसे विकाराला कारण. फोटो पण पाहू नये कारण त्यामुळे प्रसिद्धीचे भाव होऊन बाह्य रक्तामध्ये आपण अडकतो, मुनिचर्या विसरून जातो. म्हणून मुनिचर्या काय विसरून जातो. डोळे बंद हीच मुनिचर्या. जो मौन आहे तोच मुनी. शरीरासाठी आहार तर आवश्यक श्रावक देतातच, परंतु स्वानुभूतीमध्ये आपण मुनीनेच लीन झालं. कशामध्ये? मुनीनेच लीन झालं पाहिजे. हे ज्ञानी मुनिराज
जितका उपशम भाव प्रगट होईल विकारांना दाबायचे, है की नाही? तितके उच्च साधू व्हाल, तितके. पण आमचं तर म्हणणं आहे की हे विकार भावाला दाबण्यापेक्षा ते कायमचे कसे काढून टाकताय. उपशमिक भावापेक्षा क्षायिक भाव नाही, ते मी क्षायिक कधी होईल. म्हणून अलीकडे आम्ही आमच्यामध्ये काय चालू केलेलं, आम्हाला बरेचसे महाराज म्हणतात की आळस देणं वाईट आहे, हे काय? पण ते शरीराचा विकार आहे. विकाराचं उपशम करायचं का क्षय करायचं? मग आमचं ते, मग आम्ही कधी कधी प्रमादाने काय ती जांभई येते, आम्ही त्याला आवडत नाही. बरेच तिथे जीवनसा आहे वातावरणामध्ये, कारण ज्यावेळेला आम्ही जांभई घेतो, उच्छ्वास करतो, त्यावेळेला उष्ण हवा बाहेर पडते आणि या थंडीमध्ये जे काय वायुकायिक जीव आहे ते तिथे, तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही काय म्हणतोय, मला क्षायिक व्हायचे, म्हणून त्या आवाजाला आम्ही रोखत नाही. कधी कधी आम्हाला अरिहन, ओम, अरहम असं येतं, त्याला सुद्धा आम्ही रोखत. ह्याच्यावर आम्हाला काही मुलींनी नाव पण ठेवली, हे रात्री जाप करतात म्हणून. कधी कधी आम्ही रात्री बसलो, हे बसून आम्हाला कधी होत नाही, पण ज्यावेळेस खडगासनामध्ये उभा राहतो त्यावेळेस प्रमाण जास्त होतं. आळस नाही, बसल्यानंतर होत, पण बसल्यानंतर जास्त वेळ मी बसू शकत नाही. जेवढा वेळ जास्त वेळ उभा राहू शकतो तेवढं जास्त वेळ बसू शकत नाही. जास्त वेळ जसं उभा राहू शकतो तसं आपण जास्त वेळ बसू शकत नाही, कारण गुडघे लगेच दुखायला लागतात, मुंग्या वगैरे येतात. पण आणि झोप पण बसल्यानंतर जास्त येते, उभे राहिल्यावर कधी कधी उभे राहिल्यावर पण येते, कधी कधी मग त्यावेळी बसतो. पण बसल्यानंतर जो आळस आहे तो उभ्या राहिल्यानंतर नाही. पण उभं राहिल्यानंतर प्रमाण आळस किंवा जांभई हे जास्त होतं, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. का तर हे शरीराचे विकार आहे, आणि हे जेव्हा विकार आपण दाबतो म्हणजे स्वाभाविक क्रियेला दाबतो. हे सगळं कदाचित गारडा वास येऊन पात पण येतो, हे घे, तो सुद्धा शरीराचा स्वाभाविक आहे. मग स्वाभाविक क्रियेला रोखू नका असं आमचं म्हणणं आहे वैयक्तिक. मग ते शास्त्रप्रमाणे दृष्टिकोन असेल, हे घे, कारण अपेक्षा निराळे, अपेक्षा निराळे. म्हणून जे विकार तुमचे उद्भवले त्यांना क्षय करण्याचा प्रयत्न करा, कारण दाबून ठेवलेलं आज ना उद्या परत होऊ नये. दाबून ठेवलेलं मग त्यापेक्षा आत्ताच का क्षय करू नये, हा आमचा दृष्टिकोन. तर इथे काय म्हटलेलं आहे बघा, जितका उपशमभाव प्रकट होईल तितके उच्च साधू व्हाल. ध्रुव सत्य हेच आहे की समता स्वरूप चारित्र्य हाच धर्म. सुख दुःखामध्ये शांत हे चारित्र्य हा धर्म आहे. सगळे काही कठीण उपास केले परंतु समता नाही तर सगळं शून्य. समता नाही तर शून्य आहे. समता आहे तेथे आनंदी आनंद आहे. समता आहे तेथे आनंदी आनंद आहे. सर्व काही गौण आहे, बाहेरचं सगळं काही गौण आहे आणि समता भावच मुख्य आहे. त्यागिनी समता भावाकडेच लक्ष द्यायचं. म्हणून असे समता भावाने जे चारित्र्य प्रगट होतं तेच सामायिक, तेच सामायिक आहे. अर्थात सर्व काही सोडून सामायिक केलं पाहिजे.